कसला विचार करतोयस? नाही, कसलं नाही. घे घे. हरप्रीतचाच विचार करतोयस ना? तिला खरंच माझ्या मनातलं ऐकू येतंय का? केदार, हां, काय? नाही काही नाही, ते असंच. अरे ठीक आहे, एवढं काय त्यात? जॉईंट केस मध्ये काम करणं हा आपल्या ड्युटीचा भाग आहे. एवढं काय प्रेशर घ्यायचंय त्याचं? नाही पण हा हरप्रीत हा कसा असेल? म्हणजे हँडसम वगैरे असेल का? अरे आता वर्दीत कुठलाही पुरुष हँडसमच दिसतो. हा आता पंजाबी असल्यामुळे आणखीन जास्त छान दिसत असेल. पण आपल्या टीमचं जुळेल त्याच्याबरोबर? म्हणजे असं का नाही जुळणार? त्यांनी नाही जुळवून घेतलं तर आपण जुळवून घ्यायचं. एवढं अरे काय? कशाला जुळवायचं आहे कोणाला? अरे आणि मुळात टीम आपली आहे ना. टीम आपली कशी कोणाशी जुळवून घेऊ शकते? आणि तो बाहेरचा आहे. अरे मुळात जुळवायचं कशाला आहे? तो काय लग्न करायला येतो इकडे? आपलं आपलं काम करायचं, आपलं आपल्या घरी जायचं, बस. काय बोलतोयस तू? त्यांनी नाही सांभाळून घेतलं तर आपण सांभाळून घेतलं पाहिजे. आपलं काम आहे ते. आणि साधू सरांनी सांगितलंय ना त्याच्याबद्दल, एवढं काय काय सांगितलंय. इतका चांगला मुलगा आहे तो. त्याचा कशाला काही आपल्याला प्रॉब्लेम असणार आहे? उलट आपण त्याची काळजी घ्यायला पाहिजे. चहागार झाला बघ. थांब मी आलेच. अरे त्या हरप्रीतला समजून घेण्याच्या नादात मला जे समजवायचंय ते राहून जात आहे ना. नाही, उद्या सकाळपर्यंत वेळ आहे आपल्याकडे. काही झालं तरी बॉसला लवकर मी माझ्या मनातलं सांगून टाकतो. येस, कम ऑन केडी, यू कॅन डू दिस. चला मी तुम्हाला मदत करते. असं म्हणतेस? कर कर कर, म्हणजे लवकर होऊन जाईल सगळं काम. हो ना खरंच. पटापट करूया आपण सगळी काम. हो, येस. तिथे ठेवा. हो. मी काय म्हणते, खोली बरेच दिवस रिकामी आहे ना, आपण जरा भाड्याने देऊया का? म्हणजे 4 पैसे सुटतील ना आपल्याला. अगं केदारची रूम आहे ही, तो मध्ये आला तर? त्याचं काय आता इथे? हा, सगळं आयतं मिळालंय त्याला. इथे संपत्तीवर डोळा ठेवू नये नुसता. ऐकतं नाही हा, वारसा हक्काने मिळाली आहे. त्या घरचा मुलगा आहे तो. अहो पण तो मुद्दा आहे का आता इथे? मुद्दा काय आहे? खोली भाड्याने द्यायची का नाही ते. मी काय म्हणते, माझ्या ओळखीचा एक माणूस आहे, त्याला विचारू का? हा कोण आता? म्हणजे तसा एवढा ओळखीचा नाहीये, पण तो शेजारचा किराणेवाला आहे ना, त्याच्याकडे एक माणूस चौकशीला आला होता, खोली भाड्याने हवी आहे म्हणून. बोलूया का त्याच्याशी? अगं कोणाला कशी खोली द्यायची? घरात आपल्या मुली आहेत. हा, आणि सध्याची परिस्थिती तुला माहिती ना काय आहे ते. अहो मग काय सगळ्यांना एकाच चष्म्यातून बघायचं का? आणि तो माणूस वाईटच आहे कशावरनं? मी काय म्हणते, एकदा आपण बोलून बघूया ना, भेटूया त्याला, मग काय ते ठरवू.